भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव हा मांडला जाईल। भाजपची जी कोर कमिटीची बैठक झाली, सर्व ज्येष्ठ नेते याच्यामध्ये उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो मांडला गेला। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। गटनेतेपदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो मांडला जाईल। सेंट्रल हॉलमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। सेंट्रल हॉलला फुलांची सजावट छान करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक आमदार यांनी आपल्या डोक्यावर भगवा फेटा बांधलेला आहे। एक भगवमय वातावरण जे आहे ते आपण या ठिकाणी सेंट्रल हॉलमध्ये पाहतोय। भाजपा आमदारांची बैठक जी आहे ती सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे। विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपा आमदारांची बैठक होणार आहे। तर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। सेंट्रल हॉलमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। सेंट्रल हॉलमधला हे संपूर्ण वातावरण भगवमय झालेलं आहे। भगवे फेटे घालून या ठिकाणी आमदार उपस्थित आहेत। गटनेते पदासाठी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला जाणार आहे। काही वेळातच ही बैठक आता सुरू होईल। नेते आता या ठिकाणी पोहोचतायत। सध्या कोर कमिटीची बैठक ज्या ठिकाणी सुरू होती भाजपच्या कार्यालयामध्ये, तिथेच देवेंद्र फडणवीस आणि पक्ष निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी हे देखील उपस्थित आहेत। अजूनही ते भाजपच्या कार्यालयामध्येच आहेत। त्यानंतर सगळे नेते या ठिकाणी आता पोहोचतायत। सेंट्रल हॉलमध्ये पंकजा मुंडे देखील आता पोहोचलेले आहेत, आपण पाहतोय। आणि त्यानंतर या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव गटनेता म्हणून मांडला जाणार आहे। काही वेळातच ही बैठक सुरू होईल। भाजपसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे, कारण भाजप पुन्हा एकदा मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करत आहे। त्याच्यामुळे भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये हा एक मोठा भाऊ, एक मोठा पक्ष म्हणून समोर आलेली आहे। 288 पैकी 132 जागा भाजपने जिंकल्या आणि शिवाय अपक्षांचा पाठिंबा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। तर गटनेते पदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडणार आहेत। सगळे नेते आता सध्या या ठिकाणी पोहोचलेत। आपण पाहिलं की पंकजा मुंडे देखील सेंट्रल हॉलमध्ये आता पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर आशिष शेलार, चंद्रकांत पाटील जे कोर कमिटीचे बैठकीमध्ये नेते उपस्थित होते ते देखील आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की सेंट्रल हॉलमध्ये आता सर्व आमदार पोहोचायला सुरुवात झालेली आहे। भगवे फेटे या सगळ्यांना घालण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जो जयघोष आहे तो सुद्धा काही वेळात या ठिकाणी ऐकायला मिळेल अशी माहिती आमदारांकडून मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचे पक्षनेते गटनेतेपदी निवड झालेली आहे। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। केवळ अधिकृत घोषणा व्हायचं बाकी राहिलेलं आहे। आता अवघ्या काही वेळामध्ये सेंट्रल हॉलमध्ये या सर्व नेत्यांची भाषणं होती। त्यापूर्वी हे नाव सुद्धा जाहीर करण्यात येईल आणि यानंतर आपण पाहतोय की पक्ष स्थापनेचा जो दावा आहे तो देखील केला जाईल आणि खऱ्या अर्थाने याला सुरुवात झाली पक्ष स्थापनेसाठी 10 दिवसानंतर असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य होतं की मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा देना, मैं समंदर हूँ वापस लौट कर आऊंगा। हे वाक्य सुद्धा सध्या सर्व आमदारांच्या तोंडावर आहे आणि या वाक्याला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये वापरणार आहेत का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बरीच राजकीय घडामोड सध्या घडताना आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे। भाजपसाठी तर हा ऐतिहासिक असा दिवस म्हणावा लागेल आणि विधान भवनाच्या बाहेर सुद्धा आपण पाहतोय की तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यासोबतच आता सेंट्रल हॉलमध्ये सुद्धा एक आनंदाचं, उत्साहाचं आणि भगवमय वातावरण आहे। आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नेते जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे। भाजपची जी कोर कमिटीची बैठक आहे ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तो आता अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी जेव्हा सर्व प्रमुख नेते या सेंट्रल हॉलमध्ये दाखल होतील त्यावेळी सगळ्यांच्या समवेत मांडण्यात येईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृतरित्या भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याची घोषणा सुद्धा केली जाईल आणि त्यानंतर जे वातावरण असेल ते पाहण्यालायक असणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की भाजपला 132 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत। त्यासोबतच 6 आमदारांचं त्यांना अपक्ष आमदारांचं पाठबळ सुद्धा आहे। त्यामुळे ही संख्या 138 वर पोहोचते आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता तेच मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार सुद्धा असणार आहेत आणि केवळ औपचारिक अशी घोषणा राहिलेली आहे आणि जसं जसं वेळ जातोय ही औपचारिक घोषणा सुद्धा जवळ येत चाललेली आहे आणि ही घोषणा नेमकी कधी होणार आहे याचीच सगळ्या आतुरतेने वाट पाहतात। निखिला, पाहतो की सेंट्रल हॉल मधलं वातावरण सध्या भगवमय असं झालेलं आहे आणि सगळ्यांना उत्सुकता आहे या ठिकाणी आता गटनेता निवडण्याची आणि त्यामुळे नेते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळातच देवेंद्र फडणवीस आणि पक्ष निरीक्षक या ठिकाणी पोहोचतील आणि
गटनेता निवडीच्या या बैठकीला सुरुवात होईल. आमदार पोहोचलेले आहेत, नेते पोहोचलेले आहेत आणि आता निरीक्षक आणि देवेंद्र फडणवीस हे केव्हा पोहोचतायत त्या क्षणाची सर्वांनाच आतुरता आहे. त्या क्षणाची सर्वजण वाट पाहत आहेत, कारण प्रत्येकाच्या तोंडी म्हणजे सेंट्रल हॉलमध्ये पोहोचण्याच्या पूर्वी ज्यावेळेला आमदार एक एक करून दाखल होत होते त्यावेळेला त्यांनी माध्यमांना एकच प्रतिक्रिया दिली की गटनेता म्हणजे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा विश्वास, असं वाक्य प्रत्येक आमदाराच्या तोंडी जे आहे ते ऐकायला मिळालेलं होतं. त्यामुळे ती घटिका, ती वेळ अतिशय समीप आलेली आहे, अतिशय जवळ आलेली आहे की आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण